बंधूंनो, आज मंगळवार 17 मार्च 2026 शेतकरी मित्रांनो, हळदीचे दर कालच्या प्रमाणेच काही बाजार समितीमध्ये स्थिर पाहायला मिळत आहेत, तर काही बाजार समितीमध्ये काही बदल पाहायला मिळत आहेत। मग काय मिळतोय महाराष्ट्रात हळदीला बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून। शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सांगली। राजापुरी हळदीला आवक आली आहे 5812 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 11700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 15800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23000 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे नांदेड। आवक आलेली आहे हळदीला 354 क्विंटलची। कमीत कमी नांदेडला हळदीला दर मिळाला आहे 10000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14595 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली। आवक आलेली आहे हिंगोलीला हळदीला 1000 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13850 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14900 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे वाशिम। हळदीला आवक आलेली आहे 900 क्विंटलची। वाशिमला कमीत कमी हळदीला दर मिळाला 9800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13500 रुपये। यानंतरची बाजार समिती मुंबई। हळदीला आवक आली आहे 123 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 18500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 20750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23000 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे सेनगाव। आवक आली आहे 25 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला सेनगाव या ठिकाणी हळदीला 11000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13000 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे रिसोड। रिसोड या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 785 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 12495 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13148 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13800 रुपयाचा। तर मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।